आहे आणि मग भिडे मॅडम चांगलं काम करतात नाही करत हे आम्हाला तरी सांगतात। तर अन्सारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर रोहित पवार बोलत होते। दरम्यान साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती देखील हाती लागलेली आहे। मॅनहोलच्या कामाबाबत कोणतेही अधिकृत आदेश नसल्याचं उघड झालंय। मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणेंनी ही माहिती दिली आहे। मॅनहोल चांगल्या स्थितीमध्ये असताना झाकण कोणी आणि का उघडलं असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। तर कोणाच्या आदेशानं मॅनहोल उघडलं याची चौकशी होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे। घटना घटी है वो तो निंदनीय है। ऐसी घटना नहीं होनी चाहिए थी। बीएमसी मानसून प्रिपेयर्डनेस में ये ख्याल रखती है कि जितने भी मैनहोल्स हैं वो कवर्ड होने चाहिए। जहाँ पे भी टूटे फटे उसको रिपेयर करना चाहिए। वार्ड को सभी को निर्देश आदेश दिया जाता है, लिखित में दिया जाता है, मीटिंग्स किए जाते हैं और कंप्लायंस रिपोर्ट भी लिया जाता है कि ये सब मैनहोल्स अच्छी स्थिति में है। और वो सब रिपोर्ट भी हमारे पास सब वार्ड से आए थे। अभी ये स्पॉट देखने के बाद ऐसे लग रहा है कि ये कोई वर्क ऑर्डर नहीं है और जो मैनुअल है ये अच्छी स्थिति में है। इसको क्यों निकाला गया, किसके आदेश से निकाला गया, ये सब अभी जांच होगी इसकी। दरम्यान साकीनाकामधील मॅनहोल मृत्यू प्रकरणी कंत्राटदार आणि घटनास्थळी काम करणाऱ्या कामगारांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालिका एल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पुढची बातमी पाहूयात। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईमध्ये गेल्या 4